स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले. जय हिंद सेनेचे प्रमुख चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असल्याचे समितीनं सांगितले. स्मार्ट मीटरचा प्रश्न हा केवळ वीज मीटरपुरता मर्यादित नसून तो सामान्य नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेचा आणि हक्काचा प्रश्न असल्याचे कृती समितीनं म्हटले आहे. महागाई, बेरोजगारी, घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध करांचा वाढता आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडत असताना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आणखी आर्थिक बोजा वाढू नये अशी भूमिका समितीनं मांडली. दरम्यान स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिल्याचा दावा कृती समितीनं केलाय. मात्र संबंधित यंत्रणा आणि कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप समितीनं केला. घरात कोणी नसताना किंवा महिलांना माहिती नसल्याचा गैरफायदा घेऊन दबावाच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला लोकशाही आणि कायदेशीर मार्गानं विरोध केला जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. येत्या काळात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संपूर्ण जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार चंदनदादा चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी युनुस महात, नितीन मिरजकर, जैलाब शेख, महेश मासार, सलीम पंधारकर, सुभाष तोडकर, अमोल माने, दत्ता पाटील, गोरख वनखंडे, आदर्श नलवडे, सतीश फोंडे, विजय बल्लारी, सुरेंद्र गायकवाड, गॅब्रियल तिवडे, शिवाजी कोळेकर आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर हटाव ही मोहीम अतिशय तीव्र गतीनं या आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला समज देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना यांच्या वतीनं स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. यामध्ये जे मीटर बसवणारे जे अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते मनमानी कारभार करायला लागलेले आहेत. कुठल्याही ग्राहकाची पूर्व परवानगी न घेता त्यांना कुठल्याही पद्धतीची नोटीस अगोदर न देता आणि ते मीटर चेकिंग केलेलं आहे किंवा नाही या गोष्टीची कुठलीही त्यांना अधिकृत माहिती न देता हे मीटर बसवत आहेत निघून जात आहेत. मात्र यापुढं असं अजिबात चालणार नाही, कारण जे आता आगाऊपणा करतील त्यांच्यावरती विद्युत कायदा कलम 171 नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचं काम हे स्मार्ट मीटर हटाव कृती समिती हे 16 ऑक्टोबरपासून ही मोहीम जिल्हाभर हातात घेणार आहे आणि या बेकायदेशीर स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना सळोखी पळख करून ही कृती समितीचे सर्व निमंत्रण पदाधिकारी हे त्यांना पळवून लावल्याशिवाय सोडणार नाहीत. वेळ प्रसंगी त्यांना धमकीसुद्धा देण्याची तयारी आज जनतेनं ठेवलेली आहे, कारण याचा उद्रेक भडकू नये म्हणून त्याची काळजी घ्यावी. संबंधित वीज वितरण डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा सूचना देण्यात याव्यात. या पद्धतीनं तुम्ही त्यांना आदेश द्यावेत अशी मागणी आज आम्ही कृती समितीच्या वतीनं केलेली आहे. आणि याच्यामध्ये वीज वितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं नाही घेतलं तर वीज वितरण अधिकाऱ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये सळोखी पळख करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो. स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो.